आधी माझ्या घरात भांडण व्हायची. माझं माझ्या वडिलांसोबत पटायचं नाही. सणाचा दिवस असला की भांडण हे ठरलेलंच असायचं नेहमी प्रत्येक वेळी. तर सुरुवातीला असं मनात वेगवेगळे विचार राहायचे. घरातून निघून जावं असं वाटायचं. म्हणजे थोडंसं असं डिप्रेशन आल्यासारखं असं वाटायचं. म्हणजे इतकी घाई करायची, पैसे पाठवा, तुमचं काम आहे, पैसे पाठवा. हे असे लोक बाजारात खूप बसलेले आहेत. ते लोक वाटच पाहतात, सावध शोधत राहतात की कसे काय लोक आपल्याला मिळू शकेल. तर मी त्यानंतर कानाला खडा लावला. नमस्कार, जय महाकाल. मी तुषार टापरे. माझा छोटासा वैद्यकीय व्यवसाय आहे. माझं स्वतःचं मेडिकल आहे. मी आज तुम्हाला माझे अनुभव सांगणार आहे. नेमका वेळ आठवत नाही, पण मी दुकानात असताना फेसबुकवर व्हिडिओ पाहत होतो. फेसबुकवर लिंक यायची की तुम्हाला आयुष्यात अडचणी आहे का, तुम्हाला प्रॉब्लेम आहे का, तुम्हाला पैशाची चणचण भाजत आहे का. त्यावर व्हिडिओवर डिटेल डिस्क्रिप्शन असं आणि फोन नंबर दिला होता की या नंबरवर तुम्ही कॉल करा आणि तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रॉब्लेमचा सोल्युशन या नंबरवर बोलून तुमचं सगळं सॉल्व्ह होऊन जाईल. तर मी एक दिवस त्या नंबरवर मेसेज केला की मला फायनान्शियल प्रॉब्लेम होता त्यावेळेस, तर अडचण आहे त्याच्यामुळं की माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल का. तर त्यांनी बोलले, म्हणजे समोरून बोलणारा पर्सन बोलला की तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, आम्ही त्यासाठीच बसलो आहे. तर मी माझा प्रॉब्लेम सांगितला की मला फायनान्शियली प्रॉब्लेम आहे, माझे कमाई कमी आहे, बिझनेस थोडासा स्लो चालू आहे. तर त्यांनी असं सांगितलं की मी तुम्हाला सोल्युशन देतो, त्याच्यासाठी तुम्हाला पैसे लागेल. मी म्हटलं पैसे लागेल, ओके ठीक आहे. तर मी पैसे पाठवले. त्यांनी सांगितलं तुम्ही निंबू ठेवा हातात, तुम्ही देवळात जा, अशा 2-3 अशा गोष्टी सांगितल्या. 8 दिवस त्या गोष्टी केल्या मी. तसा काही असं फरक पडल्यासारखा वाटला नाही. परत मेसेज त्यांच्याकडून आला की तुमच्यासाठी मी पूजा करत आहे, त्या पूजेचा जो काही खर्च आहे त्या खर्चासाठी पैसे लागणार आहे, ते पैसे तुम्ही पाठवा. मी परत पैसे पाठवले आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला जे सांगितलं तुम्ही ते करत आहे का. म्हटलं हो, सगळं करून राहिलो आहे. आणि नंतर परत 1 दिवस गेल्यानंतर पुन्हा पैशासाठी मेसेज आला की पैसे लागतात तुमची पूजेसाठी. मी म्हटलं हे वारंवार पैसे मागून राहिले आहे प्रत्येक गोष्टीचे, आणि कसं विश्वास दाखवून नव्हते राहिले माझ्यावर की मी पैसे पाठवणार नाही. म्हणजे इतकी घाई करायची, पैसे पाठवा, तुमचं काम आहे, पैसे पाठवा. मी म्हटलं हा काहीतरी प्रॉब्लेम आहे. म्हटलं लास्ट पाठवून द्या पैसे, झाला तर ठीक, नाही तर याच्यानंतर सगळं बंद. आता 2-3 वेळा पैसे पाठवल्यानंतर मला थोडंसं मनात विचार येऊन राहिला की आपल्यासोबत काहीतरी चुकीचं घडून राहिलं आहे. 1 दिवस गेला, परत मेसेज आला मी पूजा झाली, हवन झाला, होम झाला, मी तुमच्यासाठी अनुष्ठान करत आहे, सगळं करत आहे, त्यासाठी पैसे पाठवा. मी म्हटलं मला आता माफ करा, मी तुम्हाला पैसे पाठवू शकणार नाही. तर ते माझ्या प्रॉब्लेमचा, माझ्यावर आलेल्या संकटांचा इश्यू करून स्वतः पैसे कमवून राहिले होते. हे असे लोक बाजारात खूप बसलेले आहेत. ते लोक वाटच पाहतात, सावध शोधत राहतात की कसे काय लोक आपल्याला मिळू शकेल. तर मी त्यानंतर कानाला खडा लावला की अशा ह्याच्यात परत जायचं नाही, परत पैसे पाठवायचे नाही. त्यानंतर असंच आता जसं सुरुवातीला झालं की दुकानात बसून होतो, फेसबुकवर परत एक लिंक आली. त्यावर साधना शिकवणार होते. साधना कशा करायच्या, काय करायच्या याबद्दल इन्फॉर्मेशन दिसली. सुरुवातीला मी आदिशिवमला जॉईन झालो. आता आदिशिवम ISP धाममध्ये कन्वर्ट झाला आहे. तर त्यामध्ये सुद्धा साधना सांगतात. मला माझे गुरुस्वरूप शिवान सर भेटले. त्यांनी आम्हाला साधना शिकवल्या. साधना कशा करायच्या, साधना काय असतात, साधनेचा तुमच्या शरीरावर काय फरक पडतो, साधना केल्यानंतर काय होते, साधना का बरं करत असते, याची सगळी इन्फॉर्मेशन, सगळी माहिती त्यांनी सांगितली. आणि एक आवर्जून गोष्ट सांगावीशी अशी वाटते की इथे
तुम्हाला पैसे लागेल याबद्दल एकही शब्द बोलण्यात नाही आला. कशासाठीच? मी साधना स्वतः करा, माळ आहे, जप आहे, जो काही करायचा स्वतः तुम्हीच घ्या, आम्ही काहीच पाठवत नाही, असं यांचं सांगणं होतं. तर त्यांनी मला साधना शिकवल्या. माझ्याकडून बीज मंत्राची साधना करून घेतली. या साधनेचा माझ्या घरात अनुभव मला या साधनेने कळून राहिला की ज्या काही साधना केल्या आहे त्यानुसार घरात काहीतरी फरक पडत आहे. घरातल्या लोकांचं वागणं, घरातलं बिहेवियर सगळं चेंज होत गेलं. जे आपले घरातले लोकांसोबत आपले जे काही थोडंसं क्रायसिस चालू असतात ना, ते क्रायसिस सगळे तुमचे कमी होऊन जाईल. तर मला माझ्या घरात स्वतः अनुभव येऊन राहिला की माझ्यासोबत किंवा माझं बिहेवियर लोक त्यांच्या बाबतीत जे चिडचिड करणार होतं, जे भांडणं व्हायचे, ज्या काही गोष्टी व्हायच्या, त्या गोष्टी आल्यानंतर गोष्टी बंद होऊन राहिल्या. सगळ्या गोष्टी बदलल्या. हळूहळू, अचानक नाही पण हळूहळू घडत गेल्या या गोष्टी. त्यानंतर ISP धामला जॉईन झालो. ISP धाममध्ये शिवान सर आहेत व आपल्याला साधना कशा करायच्या, काय करायच्या सगळ्या शिकवतात. आणि पैशाची गोष्ट कधीच केली नाही आहे. जो मला आधी अनुभव आला होता की प्रत्येक दिवसानंतर एक मेसेज यायचा की पैसे पाठवा, तुमच्यासाठी पूजा करत आहे. हे लोक आपल्यासाठी सगळ्या साधना कशा करायच्या, काय करायची व्यवस्थित मांडणी करतात. मंत्र कोणते जपायचे, काय पद्धत आहे त्याची, सगळ्या गोष्टीसाठी हे लोक मेहनत घेतात त्याच्यासाठी आणि त्या साधना शिकवतात. ISP धाममध्ये एक जॉईन झाल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की पैसे देऊन अध्यात्म कधी शिकता येत नाही. त्यासाठी तुमच्यावर गुरुकृपा लागेल किंवा देवाची कृपा लागेल आणि तुमचं तसं मेहनतसुद्धा लागेल. आयतं इथे पैसे देऊन आयतं असं काहीच मिळणार नाही. हे सगळं ISP धाममध्ये आल्यानंतर मला सगळ्या या गोष्टी कळून आल्या हळूहळू. आणि मला एवढंच असं सांगायचं आहे की मी माझ्या मूर्खपणामुळे मी जो स्वतःचा पैसा वाया घालवला, तो पैसा पुन्हाही बाबांच्या मागे लागून तुम्ही वाया घालवू नका. तुम्हाला खरं काय खोटं काय सगळ्या गोष्टी लक्षात येईल. तुम्ही फक्त ISP धाम आणि श्री क्षेत्र शक्तीपीठ धाम यामध्ये जॉईन झाले तर तुम्हाला गोष्टी सगळ्या हळूहळू कळून येईल की नेमकं आत्मिक उन्नती कशात आहे, तुम्ही कसे डेव्हलप होऊ शकाल, ह्या गोष्टी यामध्ये तुम्हाला माहीत पडेल. मला साधना करताना आलेले अनुभव तुम्हाला सांगतो. आधी माझ्या घरात भांडण व्हायची. माझ्या वडिलांसोबत पटायचं नाही. सणाचा दिवस असला की भांडण हे ठरलेलंच असायचं नेहमी, प्रत्येक वेळी. तर सुरुवातीला असं मनात वेगवेगळे विचार राहायचे. घरातून निघून जावं असं वाटायचं. म्हणजे थोडंसं असं डिप्रेशन आल्यासारखं असं वाटायचं. सुरुवातीला मी जेव्हा ISP धामला जॉईन झालो त्यानंतर मला वेगवेगळ्या साधना शिकवल्या यांनी सगळ्यांनी. तर या साधना केल्यानंतर सुरुवातीला घरातला फरक म्हणजे असा की सुरुवातीला घरातूनच विरोध होत होता. मला सरांनी सांगितलंच होतं की सुरुवातीला विरोध हा होणारच, तुम्हाला त्रास हा होणारच, तुम्ही तो सहन करायला पाहिजे. मी त्रास झालेला म्हणजे असे घरचे असे बोलायचे की काय चालू आहे, काय करत आहे, आपलं कामधंदे सोडून ते जप करणं, पूजा करणं, ह्या गोष्टी काय चालू आहे, असं घरातून असे घरचे लोक बोलायचे. जशा जशा साधना कंप्लीट करत गेलो, एक नंतर दुसरी नंतर तिसरी, असा त्यानंतर घरातलं वातावरण हळूहळू बदलत गेलं. घरातल्या लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलत गेला. माझा घरातल्यांचा माझ्याबद्दलचा दृष्टिकोन बदलत गेला. आम्ही एकमेकाला समजू लागलो. जे वाद व्हायचे, हे वाद का बरं व्हायचे, या वादासाठी कुठली गोष्ट कारणीभूत, गोष्ट छोटीशी असली तरी त्या गोष्टीमुळे घरात खूप मोठा वाद व्हायचा. तर त्यामुळे साधनेचे अनुभव असे आले की सगळं हळूहळू कमी होत गेलं. प्रॉब्लेम नाही, ओरडणं नाही, रागवणं नाही, चिडचिड नाही, सगळ्या गोष्टी घरातल्यांच्या कमी होत गेल्या. त्यांचाही हळूहळू मला सपोर्ट मिळत गेला की ज्या काही घरात बदल आलेले, चेंजेस आलेले, ते साधनेमुळे होऊ शकते किंवा साधनेमुळेच आहे अशी माझी खात्री होती. घरातल्यांना विश्वास पटायला वेळ लागला. आता मला घरातून सगळ्या लोकांचा आधार मिळतो, सपोर्ट मिळतो साधना करायसाठी. तर ISP धामला जॉईन झाल्यानंतर या गोष्टी लक्षात येत गेल्या की तुमच्या आयुष्यात किंवा तुमच्या जीवनात बदल घडू शकतो, बदल येऊ शकतो. फक्त तुम्ही ती साधना तुमच्या
मनाने किंवा निर्धाराने साधना पूर्ण केली पाहिजे. तर आम्हाला अष्टांग योगाबद्दल माहिती दिली, साधनेचे काय परिणाम पडते शरीरावर या गोष्टी हळूहळू माहीत पडत गेल्या. साधना केल्याने तुमचं मन शुद्ध होते, तुमची बुद्धी शुद्ध होते, तुमचं सर्वांगीण विकास होतो, या गोष्टी माहीत पडतात. विचार कसे कंट्रोल करायचे याची झलक मिळते. माझी प्रत्येकाला अशी कळकळीची विनंती आहे की तुम्ही साधना करून पहा किंवा निदान साधना करा. तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे काही अडचणी येत असेल ना, त्या अडचणीला सामोरं जायसाठी जी काही आंतरिक शक्ती, आंतरिक ऊर्जा लागते, ती आंतरिक ऊर्जा तुम्हाला साधनेमधूनच मिळते. तुमचं बाहेर कुणाच्या मागे लागून कधीच भलं होणार नाही. तुम्ही स्वतः तुमच्यात बदल आणा. त्याच्यासाठी तुमच्यासोबत ISP धाम आहेच, तुम्हाला मदत करायला शिवान सर आहे. यांच्याकडून मार्गदर्शन घ्या, त्यांच्याकडून मार्गदर्शन तुमच्या आयुष्यात बदल घडवा. माझं हेच म्हणणं राहील तुम्हाला. आणि पुन्हा एकदा हात जोडून तुम्हाला विनंती आहे की आपले स्वतःचे बंधू बाबाच्या मागे लागून पैसे वाया करून स्वतःचे नुकसान